शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी व साधूचे जन्मतःच बीज शुद्ध आहे आणि त्या कारणे रसाळ गोमटी फळ साधुत्वाच्या संबंधानं जन्माला आली आहे. बीज शुद्ध आणि रसाळ गोमट फळ याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ज्ञात आहात सर्व. जसं बीज आहे तसंच फळ जन्माला येतं हा मूळ सिद्धांत आहे. हा शास्त्रप्रेरित म्हणाल तर अनुभव सिद्ध देखील हेच आहे. आणि म्हणून जसं बीज आहे तसं फळ आहे, तसं साधू रसाळ गोमट फळ आहे. पण कारण काय तर बीज शुद्ध आहे. मग बीजाचा आणि रसाळ गोमट्या फळाचा जर अनुषंग लावायचा झाला तर अगदी हिंट म्हणून सांगतो, थोडं मागे जाऊ. मागच्या काळामध्ये शेतात जर 4-5 मोठी आंब्याची झाडं असली तर त्यांना एक विशेष नावं दिलेली होती आपण जुन्या झाडांना. शेतामध्ये मोठी मोठी झाडं होती पहिली, आता राहिली नाहीत. माणसाचा स्वभाव आहे, मोठी झाडं शेतात अडचण करतात, 1-2 टन ऊस कमी निघतो. हो, आणि म्हणून मग माणसाचा स्वभावच असा आहे अशोक महाराज, ज्याची अडचण होते त्याला काढून टाकायचं, हा माणसाचा स्वभाव. सरपंच साहेब, मग ते शेतातलं झाड असू द्यात नाहीतर घरातले, तुमचं तुम्ही ठरवा. हो महाराज, मुद्दा असा, अडचण झाली की काढून टाकणं हा माणसाचा गुण आहे. हो, तसं जुन्या काळामध्ये ही जी आंब्याची झाडं होती ना, हो, या आंब्याच्या झाडाचं महाराज वैशिष्ट्य होतं, एक आनंद द्यायची ती झाडं. खूप आनंद होता त्या झाडाच्या छायेमध्ये. कारण जुन्या मुलांनी ज्यांनी त्या आंब्याच्या झाडावर सुरपारुंबा खेळलाय आणि त्याचे पाड खाल्लेत त्यांनाच त्याचा आनंद माहिती आहे. आताच्या मुलांना ती आंब्याची झाडंही नाहीत आणि आताच्या झाडावर सुरपारुंबाही खेळता येत नाही आणि आताच्या पोरांना तो खेळही माहीत नाही. आताच्या पोरांना एकच खेळ माहिती आहे, मोबाईल आणि पबजी. हो, दुसरा खेळच माहीत नाही, मोबाईल आणि गेम याशिवाय दुसरं काहीच खेळ नाही. आता लोकांचं कशाला सांगू, आमचंही पोरग खेळतंय म्हणून माहिती झालंय. हो महाराज, मुद्दा असा आहे. एवढंच माहिती आहे महाराज. पण सांगू तुम्हाला, पहिलं घराच्या बाहेर गेल्यावर जग वाईटावर टपलेलं आहे हे म्हणायची. आता घरात बसूनही वाटोळं होतंय. हो, त्याचं नाव मोबाईल आहे. आणि मोबाईलवर अशा घातक काही गोष्टी आहेत ज्याला आपण गेम म्हणतोय, खेळ म्हणतोय. त्या कीर्तन ऐकता ना विनोद शेठ तुम्ही मोबाईलवर? यूट्यूब लावलं की डायरेक्ट रामकृष्ण हरी चालू होत नाही रमेश महाराज. हो, अगोदर तिथं ऐकावं लागतं, जंगली रमे पे आओ ना महाराज. अरे बाबा, महाराज आणि पुन्हा जंगली रमीवर कशाला? इकडं महाराज लोकाला रामकृष्ण हरीला या म्हणून बोंबलायला लागला, मरायला लागली पिढ्याची पिढ्या महाराजाची. आणि तुम्ही महाराजाला तिकडं पत्ते खेळायला एका अंदुरीन तिरीला न्यायला लागलाय. जंगली रमी प्यावणं, अरे काय चाललंय, काही कळना. आणि सगळ्यात घातक आहे हे, बापाला सुद्धा कळत नाही पोरग काय करते. बापाच्या मांडी शेजारी बसून ते महाराज जंगली रमी खेळत बसते, पत्ते खेळताय. हो, आणि पैशाची बरबादी आहे. लय लांबची उदाहरण आहेत, जवळ एक लवळचं उदाहरण आहे. अशोक महाराज ऐकला असेल तुम्ही मोबाईल. राहुल कुलकर्णीने त्याची खूप चांगली बातमी बनवली होती. 90 लाख रुपये घालविले त्या पोरानं. 5 एकर जमिनीचं कुटुंब आहे, 90 लाख रुपये घालवले. हो, कशी भरपाई करणार आहे तो प्रपंचामध्ये? जमिनी घाण ठेवलेल्या आहेत, भाऊजाईचं सोनं मोडलंय. हो, किती प्रांजळ मनाची माणसं आहेत अजून सुद्धा आपल्या इथं. हो, फक्त दिराणी सोनं मागितलं, म्हणले का तर ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा, लगेच देऊन टाकलं भाऊजाई. पण तिला काय माहितीये, तिला जर माहित असतं तर दिलं नसतं, राग आला असता तेवढ्या पुरता दिराला, चालला असतं. अजून सुद्धा ही परंपरा आहे आपल्या इथं, शब्द न मोडण्याची. हो, आणि म्हणून अशा काळामध्ये सुधारायला आयुष्य पुरत नाही आणि बिघडायला क्षण लागत नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून
हे पत्ते खेळून, डाव खेळून, आकडा लावून आजपर्यंत कोणी मोठं झालं नाही. माझं तर असं निरीक्षण आहे, माझ्यापेक्षा तुम्ही अनुभवी माणसं आहेत. आकडा लावणाऱ्याचा आकडा झाला पण त्याला आकडा लागला नाही. साधं सोपं उदाहरण. आणि म्हणून ही बर्बादीची लक्षणं आहेत, याचा विचार केला पाहिजे. पालकांनी सतर्क राहिलं पाहिजे. बाकीच्यांचा आपलं नाही, पण आपला आपण तरी सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण आपल्यांचा कळवळा जगात फक्त साधूनीच केलेला आहे, साधू सोडून दुसऱ्यांनी केलेला नाही. म्हणून आपल्या लेकराची काळजी संसारिक म्हणून आपणच घेणं, तो मोबाईलवरती काय पाहतोय हे आपणच तपासणं गरजेचं आहे. चला, मुद्दा असा आहे, ते आंब्याचं झाड होतं. 4-5 आंब्याची झाडं असतील तर त्या प्रत्येक आंब्याला आंबा वेगळा लागायचा आणि त्याप्रमाणे त्याचं नाव असायचं. त्याला छोटासा आंबा लागला तर त्याचं नाव गोटी आंबा होतं. मोठा आंबा असेल तर त्या आंब्याचं नाव भोपळ्या पडून गेलं. खोबऱ्यासारखी एखाद्या आंब्याची चव असेल तर त्याला खोबऱ्या म्हणायची. एखाद्या आंब्याची चव शेपासारखी असेल तर त्याचं नाव शेप्या कायम होऊन गेलं. एखाद्या आंब्याला केसर जास्त असेल तर तो केसऱ्या झाला. एखादा आंबा गोड असेल तर म्हणले गोड्या आहे. आणि एखादा आंबा आंबट असेल तर त्याचं नाव आमट्या होतं. खाराला वापरा आणि महाराजाला वाडा. चला, याचं नाव काय होतं? आमट्या होतं. म्हणून मुद्दा असा येतो, मग एकच महाराज जात आहे आंबा, पण त्याच्यात गोटी आहे, गोड्या आहे, खोबऱ्या आहे, शेप्या आहे. महाराज मग हे का? तर त्याचं कारण कोय आहे. बीज तैसी फळे येते तया साधं उदाहरण आहे. जसं बी आहे तसं महाराज फळ आहे. आणि म्हणून ही आपल्याला नावं, ही आपल्याला फळांचे आकार, चव वेगळी वेगळी. तसं साधूंच्या जीवनात प्रकाश टाकला तर ती रसाळ गोमटी फळ आहेत. कारण आहे शुद्ध बीजापोटी. फळे रसाळ गोमटी, कारण जसं बीज तसं फळ. तुकोबारांनी अगदी गोड दृष्टांत दिला. लिंबाची या झाडा, साखरेचे आळे, बीज तैशी फळे येते तया. लिंबाच्या झाडाला साखर घातल्यानं लिंबोळी गोड जन्मत नाही. साधं गणित आहे. तज्ज्ञायानं महाराज म्हणतात की जसं लिंबाला साखर घातल्यानंतर लिंबोळी गोड जन्मत नाही, इतकं सांगून सुद्धा एका बागायतदाराला वाटलंच. त्याच्या ऊसाच्या मध्यभागी लिंबाचं झाड होतं. ऊसाला खत घालताना लिंबाला घालायचा. एक दिवशी लिंब महाराज चांगला फोफावल्यानंतर लिंबोळ्या लागल्या आणि त्या झाडाखाली बसल्यानंतर 4-2 पिकलेल्या लिंबोळ्या त्याच्या पुढं पडल्या. खुश झाला बागायतदार. म्हणला खत घातल्याचा काहीतरी कस आज मिळाला. आणि म्हणून मग त्याने एक लाड लिंबोळी उचलली आणि तोंडात घातली. गोड लागली, कडू लागली. राग आला त्याला. खत घालून काही फायदा झाला नाही. ऊसाला खत घातलं म्हणला गोड आहे, लिंबाला खत घातलं म्हणला कडू. पण त्याला काय सांगावं आता. पण ते हताश झाला नाही. त्याने पर्याय योजिला. ऊसाला खत आणताना 50 किलो साखरेची गुणी आणली, लिंबाला घातली. अशी एक गुणी नाही गोरक्षनाथ महाराज. 11 महिने 11 50 किलोच्या गोण्या घातल्या. आणि शेवट फळ दिसल्यानंतर त्याला असं वाटलं आता फळ पिकायच्या माऱ्यामध्ये आलंय, म्हणून आता दाणेदार घालण्यापेक्षा लिक्विड घालावं. कारण लिक्विड दाणेदारपेक्षा चटकन मानवतं. सगळे शेतकरी आहेत, कळतंय सगळ्यांना. शरीरावरून लक्षात घ्या. गोळी खाल्ल्यानं आजार लवकर बरा होत नाही, पण इंजेक्शन चटकन मानवतं लिक्विड. बरोबर. यापेक्षा सलाईंनी लवकर फरक पडतो. लिक्विड लवकर मानवतं दाणेदारपेक्षा. त्यापेक्षा मिसळून घेतल्यानंतर चटकन बरं वाटतं लिक्विड. महाराज याचा काय अर्थ होतो. महाराज लवकर मानवतं. लय ज्यांना हसू आलं त्यांच्याकडं परिणाम. महाराज पाहिलेला
पाहिलेला हो. चला हो, मुद्दा असा. म्हणून त्याने पुन्हा 50 किलोची 12वी गोणी आणली, पाक केला आणि लिंबाला घातला. चांगल्या लिंबोळ्या बहारामध्ये होत्या, आता पिवळ्या लिंबोळ्या दिसायला लागल्या. आणि मग त्याने विचार केला, ही लिंबोळी अशी सोडण्यापेक्षा हो आणि अशी तोडण्यापेक्षा अगोदर वृक्षपूजन करू बबन महाराज, फलपूजन करू आणि मग म्हणले ज्याच्या हातनं पूजा करायची त्याला एक खायला देऊ आणि बाकीची शिरणी आलेल्या सगळ्या पुण्यतिथीच्या मंडळींना एक एक वाटून देऊ. हो. आणि म्हणून मग त्याने फोन केला कुणाला? बिभीषण महाराजाला. आता बिभीषण महाराज म्हणजे काय साधा आहे, त्याची चूक झाली, त्याने मला करायला पाहिजे होता, मी सहज आलो असतो. हो. पण बिभीषण महाराज म्हणले काय काम आहे? म्हणले आमच्या इथं फळाचं झाड आहे, त्याला आलेत फळं. हो. म्हणले मग? हो. तर म्हणले झाडाची पूजा करा, फळाची पूजा करा. हो. एक फळ तुम्ही खावा, बाकीची शिरणी बाकीच्यांना वाटतो. हो. बिभीषण महाराज म्हणले झाड कशाचं आहे, फळ कोणतं आहे? हो. ते म्हणला काही घेणं आहे का महाराज? यायचं मस्तपैकी पूजा करायची, एक फळ खायचं, हो पाकिट घ्यायचं, निघून जायचं. झाड कशाचं का असाना, यलताराचा असू दे नाही तर महानंदाचा असू दे, काय घेणं आहे का तुला? या ना बाबा. ते म्हणले नाही, सांगितल्याशिवाय येणार नाही. आणि मग ते म्हणालो महाराज लिंबाचं झाड आहे, त्याला लिंबोळ्या लागल्यात, झाडाची पूजा करा, फळाची लिंबोळीची पूजा करा, एक तुम्ही खावा. बिभीषण महाराज म्हणले कडू लिंबोळी असती. ते म्हणलं महाराज 6 क्विंटल साखर घातलीये. हे म्हणलं गदाड्या, कारखान्याचं अख्खं गोडाऊन घातलं तरी लिंबोळी गोड होत नाही. लिंबोळीला फरक पडत नाही, कडूपणाचा तिचा चव जात नाही, कारण बी. म्हणून म्हटलं जातं कडूला कशात बी घोळसा, असं कारल्याबद्दल म्हणतात. हो. चला मुद्दा असा. म्हणून साधू हा रसाळ दिसला, गोमट फळ दिसला, कारण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कळलं महाराज साधूचा जन्म गोड झाला. पण नुसतं जन्मून गोड चालतंय का? म्हणले मग म्हणणं काय? अहो जीवन ही गोड बनलं पाहिजे. मी म्हटलं साहजिक आहे, नुसता जन्म गोड असण्यात मजा नाही, जीवन गोड होणं गरजेचं आहे. काय होतं कधी कधी जन्म गोड राहतो पण जीवन गोड होत नाही. जन्मावर पेढा जर वाटला तर तो कायम पुढे गोड लागला पाहिजे, कारण पेढा जन्मावर वाटला म्हणजे तेवढ्या पुरता गोडवा धरायचा नाही. तो जन्मावरचा पेढा आहे ना, कायम गोड चव देत गेला पाहिजे, वाटण्यापुरती मर्यादित नाही. ती चव महाराज 10 मिनिटाची, 5 मिनिटाची, अर्ध्या तासाची नाही आहे. त्या पेढ्याची गोडी कायम राहिली पाहिजे. पण कधी कधी काय होतं, जन्मावर गोड लागलेला पेढा 25 वर्षांनी कडू होतो. आणि मग असा पेढा जर कडू झाला की मग म्हणावं लागतं जन्म गोड आहे पण जीवन कडू आहे. हो. आणि हे जीवन कडू बनलं नाही पाहिजे. तुम्ही लिहून घ्या महाराज, जीवन कडू जर म्हणलं ना की मग मात्र महाराज अधोगती निश्चित आहे. आणि म्हणून साधूच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणताय जन्म गोड आहे, मी म्हटलं साहजिक आहे. पण म्हणले यांचं जीवन कसं आहे, अभंगाचं दुसरं क्या बात. म्हणून जन्मात गोडी आहे
पण जीवनात गोडी असावी. मग तसं साधूचा जन्म गोड बघितलाय महाराजांनी, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं, पण जीवन गोड आहे का त्यांचं हेही कळणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात मग जीवनावरती देखील आपण प्रकाश टाकला तर त्यांच्या जीवनात देखील गोडवा आहे, माधुर्य आहे. हो म्हणले कशावरून, तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. मुखात अमृत असेल तर वाणी गोड आहे, आणि देहानं देवाचं काम असेल तर महाराज जीवन गोड आहे. आणि म्हणून माणसाचा जन्म गोड असण्यात मजा नाही, जीवन प्रवास गोड होण्यात खरी मजा आहे. आणि ही मजा महाराज ज्याने अनुभवली, ज्याने चाखली आहे, त्याचं जीवन धन्य आहे. आणि अशांचीच पुण्यतिथी आहे ज्यांच्या मुखात महाराज गोडवा आहे, ज्यांच्या जीवनामध्ये भगवत कार्य आहे. महाराज नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ही उक्ती ज्यांनी जीवनामध्ये आत्मसात केली आहे अशांचीच पुण्यतिथी आहे वैकुंठवासी बहु. जीवनामध्ये मुखातून निघणारा शब्द असू द्यात, अथवा शरीराची क्रिया असू द्यात, भगवंत सोडून ज्याची नाही आहे त्याची पुण्यतिथी होती. जगामध्ये मरतेत लय जण, पण सगळ्यांच्या पुण्यतिथ्या होत नाही. सांगू का तुम्हाला, आता तर इथून पुढं श्राद्ध व्हायची पंचायत आहे, खोटं सांगत नाही. श्राद्ध व्हायची पंचायत आहे बाळासाहेब महाराज. म्हणून मी एक सध्या सांगतोय, आपापलं श्राद्ध आपल्याच डोळ्या देखत होऊन जाऊ द्या. ते म्हणले कसं करायचं, काही नाही लागत त्याला. सगळं आपलं आपण उरकून टाकायचं, सगळं काहीच ठेवायचं नाही. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जसं आपण महाराज कीर्तन ठेवतो, भजन ठेवतो, मंडप देतो, महाराज मंडळी बोलवतो, वारकरी मंडळी बोलवतो, भाविक मंडळी बोलवतो, हे टचून अन्नदान करतो, करायचं डोळ्या देखत. नाहीतरी आपण मेल्यावर महाग सोहळा होतोय का काय डोंबलं माहिती आहे आपल्याला. महाराज आहे तोपर्यंत डोळ्यांनी बघून घ्यायचा आपला आपण सोहळा. करायचं मस्तपैकी कीर्तनाला मला बोलवायचं, अशी महाराज मंडळी बोलवायची, द्यायची महाराजाला बी 5-50 हजार, टाळकऱ्याला 10-10 हजार देऊन टाकायचं. महाराज डोळ्या देखत सोहळा. मेल्यावर काय माहिती आहे महाराज, पिढीचा भरवसा नाही पुढचे श्राद्ध घालते. पुण्यतिथी तर लिहायला आमचा विषय झाला. एक पुण्यामध्ये नवीन ट्रस्ट स्थापन झाले, मागच्या 2 महिन्यात मी ॲडव्हर्टाईज बघितली. रमेश महाराज, खंत वाटली, खंत. अजून आपण महाराष्ट्रातच आहे तरी देखील खंत वाटते. या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याकरिता कित्येक वीरांनी महाराज आपलं बलिदान दिलंय. या महाराष्ट्राला सुसंस्कृती, धर्म, ज्ञान याची शिकवण देण्याकरिता ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी जगाचा आघात सहन केलाय. या महाराष्ट्र भूमीमध्ये कायम हिंदवी धर्मध्वज पताका फडकत राहावी याकरिता राजा शिवछत्रपतींनी आयुष्य वेचलंय. अशा महाराष्ट्रात अशा गोष्टी लक्षात यायला लागतात, त्यावेळेस मग खेद वाटतो. एक ट्रस्ट आहे पुण्यामध्ये, त्यांचं कामच एक आहे. ते म्हणतात आम्ही मृत्यूपासून ते वर्ष श्राद्धापर्यंत सगळे संस्कार आम्ही करू, फक्त ज्यांचे करायचे त्यांनी 35,000 रुपये जमा करायचे. किती? 35,000 रुपये जमा करायचे. 35,000 रुपये तुम्ही डिपॉझिट करायचे, पावती घेऊन यायचं त्यांच्याकडून. मग ते माऊली सगळं करतात. अंत्यसंस्कार, सावडणं, 10वा, मासिक, वर्ष श्राद्ध सगळं पार पडतात. म्हणून ती पावती घेऊन यायचं, 35,000 रुपये भरलेली, आणि आपण मेलं की पावती घेऊन ऑफिसला जायचं. आप मर गए पीछे डूब गई दुनिया रे बाबा. पैसा कमी उता आला पाहिजे गधड्या, हा त्याचा मूळ उद्देश आहे. महाराज झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. अवघड परिस्थिती आहे महाराज.
रांग लागली आहे त्यांच्याकडे डिपॉझिटला. मग काय डोंबलं माहिती आहे, त्यांनी अंत्यसंस्कार केले का नगरपालिकेने उचलून नेले. अवघड परिस्थिती. चला, ठळक मुद्दा असा आहे, पुण्यतिथी कोणाची होत नाही. ज्याने जीवनामध्ये सुसंस्कृतपणा टिकवला, ज्याने स्वतःही आणि जगालाही महाराज पुण्य काय असतं याची जाणीव करून दिली, ज्याने महाराज पापापासून परावृत्त व्हावं, पुण्यामध्ये समाविष्ट व्हावं अशी अपेक्षा कायम जगाकडून महाराज ठेवली आहे. अशा व्यक्तिमत्वांना आदरांजली आहे. अशा व्यक्तिमत्वांना महाराज पुण्यतिथीचा दर्जा आहे. म्हणून वैकुंठवासी भाऊ यांच्या संबंधानं पुण्यतिथी म्हणता येईल. कारण जीवन प्रवास गोड होता, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. मुखामध्ये अमृत आहे, देहानं ते देवाचं काम करतायत. अमृत 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 म्हणजे तरी काय? अमृत हे वेगळी वेगळी पाहायला मिळतात. त्याच्यातली ठळक अमृत 4 सांगितली जातात: कथामृत, ज्ञानामृत, चरणामृत, नामामृत. कथामृत, भगवंताची कथा हेच कोणी एक अमृत आहे, ती ज्याच्या मुखात आहे, मुखी अमृताची वाणी आहे. ज्ञानामृत आहे, अज्ञानरूपी अंधकार निवृत्त करण्याकरिता ज्ञानाची अपेक्षा आहे, आणि ते ज्ञान ज्याच्या मुखातून बाहेर पडतं, ते मुख म्हणजे मुखी अमृताची वाणी आहे. चरणामृत, साधूचे चरण धुतल्यानंतर जे तीर्थ निघताय, तो जो प्राशन करील, मुखी अमृताची वाणी. आणि नामामृत आहे, भगवंताचं नाम हे अमृत आहे. नव्हे जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुरे. असं महाराज अमृताला देखील फिकं पाडील असं नाम ज्यांच्या मुखात आहे, मुखी अमृताची वाणी आहे. आणि साधूला सगळ्यात प्रिय अमृत आहे, त्याचं नाव आहे, महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं तर त्याचं नाव आहे नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. असं नामरूपी अमृत माझ्या साधूच्या काय आहे, मुखात आहे. म्हणून मुखी अमृताची वाणी. अशी अमृत बरीच आहेत जगामध्ये. अगदी हिंट म्हणून तुमच्या समोर ठेवलं नामामृत. आणि हे नामामृत मुखामध्ये असणं गरजेचं आहे. आणि याच्यानंतर येतो तो दुसरा मुद्दा शरीर दृष्टिकोनातून. मग शरीराचं कार्य काय आहे, तर देह देवाचे कारणे. देहानं ते देवाचं काम करतायत. कसं करतायत? मुखात जे नाम घेतायत ते कोणतं घेतायत? तर महाराज शरीरानं महाराज जे कार्य घडणार आहे ते कोणतं आहे? डोळ्यानं देव पाहायचा आहे, कानाने देव ऐकायचा आहे, हाताने भजनात टाळी वाजवायची आहे, पायानं भगवंताकडची वाटचाल करायची आहे. अशा पद्धतीनं सगळी क्रिया भगवंतासाठी आहे. देह देवाचे कारणी. मग ज्यांचा देह देवासाठी आहे आणि मुखात ज्यांच्या अमृत आहे, नेमकं मुखात अमृत असणारं आहे तरी कोणतं? विठोबा रखुमाई दहा 5 मिनिटं चलू द्या म्हणले. मी म्हणलं चला, चालल्याने ढिरी कमी होती. चला, फायद्याचं आहे चलणं. जो बसला तो महाराज संपला, जो चालला तो चालला. महाराज चला. आणि जगात चलणं गरजेचं आहे आताच्या. बसणं गरजेचं नाही. बश्याचा काळ गेला महाराज. बश्या झाला की बोलवते त्याला घेऊन जाओ. महाराज चला. 2 चरणं पाहिली. 3रं सांगतात महाराज, जसं मुखात अमृत देहानं देवाचं काम, तसं शरीरावरती त्याचा परिणाम साधूच्या उमटला आणि त्यांचं शरीर निर्मळ झालं आणि चित्त गंगाजळाप्रमाणे बनलं. कसं? सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. हिंट दिली ती तुम्हाला मी. चला. महाराज चला. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. महाराज सर्वांगानं साधू निर्मळ आहे आणि चित्तानं गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे. मग सर्वांगानं निर्मळ म्हणजे काय आणि चित्तानं गंगाजळाप्रमाणे? ज्याचा देह कायम महाराज भगवत चरणी आहे, त्याच्या देहात मलिनता नाही.
म्हणून साधूचं शरीर निर्मळ आहे असं म्हणता येईल. निर्मळ. एखादा म्हणेल मग आमचं मलिन का आणि साधूचं? आम्ही तर म्हणले संतूरने आंघोळ करतो, डेटॉलने आंघोळ करतो, फेअर अँड लवली लावतो, उरलं सुरलं पॉन्ड्स लावतो, तेवढ्यावरही भागलं नाही तर ब्युटी पार्लरला जातो, 100 बडकर 1 अत्तर वापरतो, कपड्याचं वेगळं अंगाचं वेगळं. गधाड्या अत्तर वापरून निर्मळ होत नसतंय. अत्तर वापरून जर निर्मळ होत असतं तर अशी बरीच निर्मळ झाली असती जी आंघोळीच करीत नाहीत. महाराज चला, अशी बरीच निर्मळ झाली असती जी आंघोळीच करीत नाहीत, अत्तरावर जगत येत. महाराज चला म्हणतात अशी लय निर्मळ झाली असती. पण निर्मळ व्हायला साधू व्हावं लागतं. आपण मलिन आहेत. फरक सांगू का मलिन आणि निर्मळ मधला? अगदी हिंट म्हणून फरक. तुम्ही आम्ही मेलो आणि साधू गेला, दोन्हीत फरक. साधूला गेला म्हणते तर तुम्हा आम्हाला मेला म्हणतेत. बरोबर का नाही मावशी? जित्यापणी सुद्धा कधी कधी मेला म्हणतेत. महाराज चला, मेला आणि गेला, काय दोन्हीत फरक आहे? जो स्वतः महाराज देह विसर्जित करतो तो गेला आणि ज्याला काळ घेऊन जातो तो मेला. साधं गणित. आणि स्वतः जो जातो तो महाराज कधीही शॉर्टमध्ये लक्षात घ्यायचा नाही, तो व्यापकमध्ये लक्षात घ्यायचा. आणि जो काळानुरूप जातो त्याची अहमियत काय आहे? काळ नेतोय यात काय महाराज वैशिष्ट्य नाही आहे. तो आला, जगला आणि मेला. म्हणून दोन्हीतला आता फरक सांगतो. तुम्ही आम्ही मेलो की रामराम बंद होतो आणि साधू गेला की रामकृष्ण हरी चालू होतो. एवढाच फरक आहे. सर्वांग निर्मळ. एवढाच फरक आहे. तुम्ही आम्ही मेलो, पाहुणा रावळा समोरून आला आणि त्याने जर रामराम घातला, राम राम पाहुणं, आपण म्हणतो घालायचा नाही. बरोबर आहे का? तर म्हणले सुतक आहे. काय सुतक आहे? पाहुणा म्हणला जेवला किती वेळेस? म्हणला 1 नाश्ता आणि 2 जेवण. मेला, राम राम बंद झाला, गेला, रामकृष्ण हरी चालू झाला. म्हणून साधू गेला की लगेच म्हणतात करावी ना उभा, बोलवा महाराज, चला भजनी मंडळ, चला करूया कीर्तन. का? तर साधू जन्मला तरी भगवंताचं नाम आहे, जगला भगवंताचं नाम आहे आणि गेला भगवंताचं नाम आहे. 21वी पुण्यतिथी आहे. महाराज चला, याला विशेष. आणि म्हणून महाराज सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ नव्हे असं म्हणा. किती निर्मळ अंग आहे? तर महाराज जे जगाची मलिनता घालवतात त्यांना निर्मळ करण्या इतपत यांचा अंग निर्मळ आहे. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. सगळी आपण तीर्थाला जातो स्नान करण्याकरिता, मलिनता घालवण्याकरिता तीर्थाला जातो. कुंभमेळ्याला गेली ना बरीच मंडळी? गेले का शेठ तुम्ही कुंभमेळ्याला? नाही ना? हा, छान, बरं झालं. मी गेलो नाही, काय काळजी करू नका. मी जोडीदारच हुडकत होतो इथं. तुम्ही होय म्हणले असते तर मी दुसऱ्याला विचारलं असतं. जोडीदार एखादा, आणि शेठ सारखा जोडीदार म्हणल्यावर मग आपल्यासारख्याला काय बिहाव नाही, महाग चालायचं फक्त. तेच गेले नाही तर माझंच काय घेऊन बसलाय असं म्हणता येतं मला. पण काय जायला पाहिजे होतं पण नाही घडलं. अशोक महाराज 144 वर्षांनी पर्वणी आली मोरे साहेब, का नाही? गेलतात का? क्या बात आहे. छान छान छान. महाराज मी सुद्धा ठरवलं होतं पण काही घडलं नाही. योगायोगाने रमेश महाराज केलता प्रयत्न थोडा. हा, एक दिवशी महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये जायचं चाललं होतं. म्हणलं शेवटचं शाही स्नान तरी घडून घ्यावं. एक दिवशी म्हटलंच 2 दिवस अगोदर महाशिवरात्रीच्या बॅगा वगैरे भरल्या 5-6, 7-8 चांगल्या बाहेर आणून ठेवल्या. ड्रायव्हरला म्हणलं उचल, चल निघू म्हणलं दोघंच. आता हे कुटाणाच नको म्हणलं, हे सगळ्याच्या नादात आपलंच राहायला लागलं. हो चल म्हटलं. ते असं बॅगा उचलायलं, मी हात लावायलो तेवढ्यात मालकीन आली. म्हणली कुठं? मी म्हणलं का नाही? म्हणले कुठं चालला? तर मी म्हणलं तुला काय करायचं?
मी म्हटलं तसं नाही, तू विचारायचंच काम नाही. ती म्हणली मला सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर निघायचं नाही. मी म्हटलं तू कोण आहे? म्हणली मी बायको आहे तुमची. मी म्हणलं मी महाराज आहे. ती म्हणली बाहिर. हो आता इतक्या तावात म्हणल्यावर गप राहणं गरजेचं. मी म्हटलं कुंभमेळ्याला चाललोय. म्हणजे मग आधीच सांगितलं असतं तर काय मेला असता का? जावा म्हणली कुंभमेळ्याला, काय हरकत नाही, पण इतक्या मोठ्या बॅगा महागारी यायचं नाही का काय? मी म्हटलं यायचं आहे की. एवढ्या बॅगा? म्हणलं थंडी आहे तिकडं, स्वेटर आहे, रग आहे, जर्किंग आहे, बॅगा लागतेच कपडे घ्यायचे. मी काय नुसत्या लुंगोटीवर नागा साधू थोडीच आहे. महाराज म्हणली मग जावा. पण म्हणली कुंभमेळ्याला जाऊन करायचं काय? मी म्हटलं तर काय करायचं विचारणं झालं काही. कुंभमेळ्याला जायचं म्हणजे जे कोटी लोकांनी केलं, संगमामध्ये स्नान करायचं, छानपैकी स्नान झालं, यायचं महागारी. ती म्हणली पण स्नान का करायचं? म्हणलं पाप घालवायसाठी जगाने केलंय, त्याचसाठी मीही करणार. म्हणली मग पाप घालवायचं म्हटल्यावर अगदी लगेच निघा. हो फुल परवानगी म्हणली पाप घालवायला म्हणल्यावर. फक्त म्हणली पाप काय केलंय ती सांगा. मी फेट्याची पिशवी उचलली न धनेगावला आलो. लय हसू नका बाळासाहेब महाराज, मला बी घर माहिती आहे तुमचं. तुम्हाला काय वाटलं ही काय मी माझ्यासाठी सांगितलंय का? चला, सर्वांग निर्मळ त्यांचं आहे. ज्यांच्यापाशी आपण ज्या तीर्थात स्नान केलं ती पाया पडायला येतात, अशांचं आहे. सर्वांग निर्मळ चित्त गंगाजळाप्रमाणे आहे. मग ज्यांचं सर्वांग निर्मळ आहे, चित्त गंगाजळाप्रमाणे आहे. हे तुम्ही आम्हाला का सांगितलं? महाराज म्हणतात का सांगितलं? त्यासाठी चौथं चरण म्हणतात. या ठिकाणी विश्रांती मिळेल. त्रिविध ताप जातील आवाज वाढेल. झालं आता थोडेच राहिले. ताप जाणार आहेत, विश्रांती मिळणार आहेत, याकरिता संतांचं दर्शन महत्वाचे. आज या पुण्यभूमीमध्ये धाकटी पंढरी, धनेगाव नगरी आणि या पवित्र पुण्यभूमीमध्ये पवित्र दिवसी निश्चितच पुण्य दिवस आहे आजचा. ते तीर्थ, ते क्षेत्र, जे गीतेची पवित्र भक्ती कथेशी मैत्र जया पुरुषा, खूप सुंदर ओळलेली महाराज. म्हणून अशा पुण्यवान महात्म्याच्या संबंधानं वैकुंठवाशी गुरुवर्य मुरलीधर महाराज धनेगावकर कासारभाऊ यांच्या 21व्या भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं नियोजित वेळेमध्ये कीर्तनरूपी सेवा केली. भाऊंच्या पुण्यतिथीला गेल्या वर्षीच संकल्प केलता आपण, भाऊंचं मंदिर व्हावं अशा पद्धतीचा संकल्प ही भूमिपूजनही त्या ठिकाणी केलेलं आहे. तरी पुढच्या वर्षीच्या तरी पुण्यतिथीला ते पूर्ण व्हावं बिभीषण महाराज अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. पण नुसती बिभीषण महाराजांकडून अपेक्षा करून चालणार नाही. आपण सर्वांचा सहभाग, त्यावेळी बऱ्याच जणांनी आपली नाव नोंदही केली देणगीच्या स्वरूपानं. सर्वांनी सहकार्य करावं आणि ते एका पुण्यवान महात्म्याचं निश्चितच पुण्यस्थळ निर्माण व्हावं दर्शनाच्या निमित्तानं, अशी सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो. कारण धाकटे पंढरी खूप महाराज मोठं तुलनीय परमार्थातलं कार्य आहे. आषाढी वारीचा सोहळा भव्य दिव्य संपन्न होतो आपल्या इथला. थांब जरा नारळवाले, थांब की 2 मिनिटं थांब, पुन्हा खाऊ आपण.
मोठी वारी आषाढीच्या निमित्तानं. ज्यांना पंढरपूर नाही त्यांना धाकटी पंढरी धने गाव आहे असं म्हटलं जातं. गावोगावून दिंड्या येतात. मग ज्या पुण्य महात्म्यामुळं प्रसार प्रचार आपल्या नगरीचा होतो, अशा महात्म्याचं एक स्मृतीस्थळ आपल्याकडून स्थापन व्हावं याकरिता सर्व भाविक भक्तांनी त्यासाठी मोठं सहकार्य करावं अशी या ठिकाणी विनंती करेल. धनेगावचाही विकास खूप मोठा आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होतोय. श्री हरिभक्तीपरायण माननीय श्री भारत बप्पा अध्यक्ष आणि सर्व ट्रस्टी मंडळी यांच्या योगदानानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं खूप मोठा विकास घडून आला. आणि तसं ते स्मृतीस्थळ देखील व्हावं एवढी अपेक्षा निश्चितच तुमच्या सर्वांच्या समोर असेल. सेवा समर्पित करण्यापूर्वी, पुष्पवृष्टी करण्यापूर्वी आणखीन एक सूचना देतो. सद्गुरू श्यामनाथ महाराज श्री क्षेत्र सामनगावच्या संबंधानं गुरुपौर्णिमेचा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये यावर्षी संपन्न झाला. त्या निमित्तानं हजारो भाविकांनी सद्गुरू दर्शनाचा लाभ घेतला. त्याच पद्धतीनं यावर्षी सद्गुरू गोकुळदास महाराजांचा 12वा पुण्यतिथी महोत्सव आहे. म्हणजेच दिनांक 10 सप्टेंबर या दिवशी 16-12वा तपपूर्ती संपन्न होतोय. त्या निमित्तानं 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर कालावधीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, सद्गुरू श्यामनाथ महाराज गाथा पारायण सोहळा समस्त शिष्यमंडळींच्या सहकार्यानं संपन्न होतोय. याची सर्व शिष्यमंडळींनी नोंद घ्यावी. ज्यामध्ये आपला धनेगावकरांचा सिंहाचा वाटा आहे, जोडीला सोनेगावकरांचा देखील खूप मोठा वाटा असतो. त्याचप्रमाणे सर्वच उपस्थित राहिलेली मंडळी यांनाही या ठिकाणी सूचित करतो. चिंचपूर येथून देखील अशोक महाराजांच्या इथून देखील सर्व शिष्यमंडळींच्या वतीनं, अशोक महाराजांच्या वतीनं सेवा त्या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण रमेश महाराज गेल्या वर्षी असं सप्ताहामध्ये बोलत बोलत रमेश महाराज म्हणले, त्यांना सांगता, ह्यांना सांगता, सोनेगावला सांगता, धनेगावला सांगता, सहकार्य करा, हे आम्हाला का सांगत नाही, असं रमेश महाराजांचा गेल्या वर्षी शब्द होता. बरोबर आहे का विभीषण महाराज? म्हणून रमेश महाराजांनाही म्हणतो, त्रिंत्रज येथील आता लांडे साहेब आहेत तुमच्याबरोबर, सर्वांनी त्या ठिकाणी यावर्षी सोहळ्यामध्ये सहकार्य तिंत्रजकरांचंही असावं अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवी. सर्व भजनी मंडळींना, उपस्थित सगळ्याच महाराज मंडळींना, नावं आता पुन्हा डबल घेत नाही. लय तुम्हाला ऐकायचं असेल तर घरी गेल्यावर उखाण्यात घ्यायला महाराज चला. पण सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढी अपेक्षा आहे. यानंतर पुष्पवृष्टी करायची आहे. पुष्पवृष्टी झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. सर्व उपस्थित भाविक मंडळी या ठिकाणी आहेत. आणखीन काही विभीषण महाराज? नाही. आरती होईल आणि महाप्रसाद होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ये ज्ञानेश्वर माऊली. सामनाथ एकनाथ, सामनाथ एकनाथ, सामनाथ एकनाथ, सामनाथ. सर्वांनी उठून उभे राहा, उठून उभे राहा. अभंग म्हणूया पुंडलिक वरदाच्या गजरा. तिकडे प्रतिमेकडे तोंड करून उभे राहा, मंदिराकडे. सकळा संगावी विनंती माझी,